नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब चॅनेलवर। बीड जिल्ह्यातील माजलगाव या शहरामध्ये सोनाली नावाची एक 28 वर्षांची महिला आपल्या मुलीसोबत आणि सासूसोबत राहायची। सोनालीचा नवरा हा कामाच्या निमित्ताने बाहेर देशामध्ये गेला होता आणि सोनाली स्वतःला खूप एकटी वाटून घेत होती। सोनालीची मैत्री तिच्या शेजारच्या एका व्यक्तीसोबत झाली। तो व्यक्ती तिच्या घरी येत होता आणि सोनाली देखील त्यांच्या घरी जात होती। यांचा एकमेकांवर खूप विश्वास होता आणि त्या व्यक्तीने सोनालीच्या त्याच विश्वासाचा फायदा घेतला। एक दिवस ज्यावेळेस सोनाली आपल्या कामामध्ये व्यस्त होती, तो शेजारचा व्यक्ती तिच्या बाथरूममध्ये घुसतो आणि त्या बाथरूममध्ये त्याने हिडन कॅमेरा लपवला। त्या कॅमेरामधून त्याने असे काही फोटो आणि असे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले की सोनालीने कधी विचार देखील केला नव्हता की तिच्या जवळचा मित्र तिच्यासोबत असं काही करणार आहे। ही घटना प्रत्येक महिलेने पाहिली पाहिजे, ही घटना प्रत्येक महिलेने ऐकली पाहिजे, कारण त्यांना समजेल आपण कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि कोणाला दूर करायला पाहिजे। ही घटना आहे बीड जिल्ह्यातील। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बीड जिल्ह्यातील माजलगाव या शहरामध्ये सोनाली ही 28 वर्षांची महिला आपल्या 2 वर्षांच्या मुलीसोबत आणि सासूसोबत राहत होती। सासू खूप वृद्ध होती, तिच्या गोळ्या चालू होत्या, तिचा दवाखाना चालू होता, तिला जास्त काही दिसत नव्हतं, ती आपल्या आयुष्याचे अखेरचे काही दिवस मोजत होती। सोनालीचा नवरा हा काही महिन्या अगोदर बाहेर देशामध्ये कामाला निघून गेला होता आणि सोनाली आता स्वतःला खूप एकटं वाटून घेत होती। सोनाली आपल्या मुलीकडे पाहूनच आपलं आयुष्य जगत होती। तिची मुलगी ही फक्त 2 वर्षांची चिमुकली मुलगी आहे। सोनाली आपला नवरा गेल्यानंतर स्वतःला खूप एकटं वाटून घेत होती। ती आजूबाजूच्या लोकांना बोलण्याचा प्रयत्न करायची। ज्या ठिकाणी ही सोनाली राहत होती तिच्या आजूबाजूला चांगल्या प्रकारची वस्ती आहे आणि सोनालीच्या घरची परिस्थिती हे देखील चांगली आहे। अशामध्ये सोनालीची आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये चांगलीच ओळख होती, त्यांच्यासोबत एक चांगलं नातं होतं आणि त्याच लोकांमध्ये त्या शेजाऱ्यांमध्ये एक व्यक्ती होता, कार्तिक राठोड। कार्तिक राठोड हा 30 वर्षांचा व्यक्ती ज्याचं लग्न झालं नाही आणि कार्तिक हा एक छोटा मोठा बिझनेसमॅन आहे। तो देखील सोनालीचा चांगला मित्र बनला होता, असा मित्र की सोनाली त्याला आपल्या घरी देखील बोलवायची। सोनालीच्या मनामध्ये कार्तिकबद्दल कोणत्याही वाईट भावना नव्हत्या, पण कार्तिकच्या मनामध्ये तिच्याबद्दल फारच वाईट आणि खालच्या थराच्या भावना निर्माण झाल्या होत्या। तो तिच्याबद्दल एकदम वाईट विचार मनामध्ये आणत होता, त्याबद्दल सोनाली कधी विचार देखील करत नव्हती। असंच कार्तिक आणि सोनाली एकमेकांच्या घरी ये जा करत होते। पण जानेवारी 2025 मध्ये सोनाली ही कार्तिकला आपल्या घरी बोलवते। तिची सासू ही काही कामाच्या निमित्ताने बाहेर गेली होती, त्यामुळे सोनाली आपल्या मुलीला घेऊन काहीतरी कामामध्ये होती। त्याचा फायदा घेतो कार्तिक राठोड। कार्तिक राठोड हा चुपचाप सोनालीच्या बाथरूममध्ये जातो। तिची बाथरूम यूज करण्याच्या बहाण्याने तो बाथरूममध्ये घुसला आणि त्याने लपून त्या बाथरूममध्ये CCTV कॅमेरा, एक छोटासा हिडन कॅमेरा त्याने लावून टाकला होता आणि तो त्या कॅमेराने असं काही करणार होता ज्याबद्दल सोनालीने कधी विचार देखील केला नव्हता। त्या दिवशी कार्तिक राठोड हा चहा वगैरे पिऊन तिथून निघून जातो एकदम साधारणपणे। 8 ते 10 दिवसानंतर सोनाली परत एकटी असते आणि त्यावेळेस कार्तिक राठोड परत सोनालीच्या घरी गेला, पण यावेळेस त्याच्या मनामध्ये जी काही भावना होती त्याबद्दल कोणीही विचार केला नव्हता। तो कार्तिक राठोड सोनालीच्या घरी पोहोचतो। हे दोघं एकमेकांना बोलत होते, तर कार्तिक राठोड हा सोनालीसोबत एकदम वाईट असं बोलू लागला होता, तिच्या प्रायव्हेट गोष्टी तो विचारू लागला होता। यानंतर सोनालीला खूप अवघड वाटू लागलं होतं। ती कार्तिकला घरातून निघून जाण्यासाठी सांगते, पण उलट कार्तिक हा त्या घराचा दरवाजा बंद करतो आणि तो सोनालीला ते आंघोळ करतानाचे व्हिडिओ आणि काही प्रायव्हेट व्हिडिओ असतात हे सर्व व्हिडिओ दाखवतो। यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते। तिला विश्वास बसत नाही की ज्या व्यक्तीवर तिने एवढा विश्वास ठेवला, ज्या व्यक्तीला तिने आपला मित्र मानला, तोच व्यक्ती सोनालीसोबत असं काही करत आहे। यानंतर ती त्याला म्हणत होती की माझे व्हिडिओ डिलीट कर, हे सर्व करू नको, हे सर्व केल्यानं तुला काय भेटणार आहे, पण तो काही पण ऐकायला अजिबात तयार नव्हता, कारण की त्याला माहिती होतं की तिच्याकडे भरपूर पैसा आहे आणि त्याला सोनालीकडून पैसा तर भेटणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त तो सोनालीला
ते सगळे व्हिडिओ दाखवतो आणि ते व्हिडिओ दाखवून तो सोनालीला ब्लॅकमेल करतो आणि स्वतःसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो. ते संबंध नव्हते तर तो बलात्कार होता सोनालीवर, जे कार्तिक राठोडने केला. अशामध्ये सोनाली खूप तिला काही पण मार्ग सुचत नव्हता की नेमकं काय करावे आणि असंच 4 ते 5 महिने कार्तिक राठोडने सोनालीवर अत्याचार केला, तिच्यावर बलात्कार केला. हे सर्व चालू असताना यापेक्षाही भयंकर म्हणजे कार्तिक राठोड एक दिवस आपल्या एका मित्राला आपल्या घरी घेऊन येतो आणि तो सोनालीला आपल्या घरी बोलवतो आणि घरी बोलवून तो तिला परत एकदा ब्लॅकमेल करू लागला की तुझे अगोदरचे व्हिडिओ माझ्याकडे पहिलेच आहेत, पण त्यानंतर ज्या वेळेस आपण एकमेकांसोबत संबंध ठेवले ते सर्व व्हिडिओ पण माझ्या जवळ आहेत आणि जर तू माझ्या बॉससोबत, जो त्याचा बिझनेस पार्टनर असतो, त्या पार्टनरसोबत तू संबंध ठेवले नाहीस तर मी तुझे हे सर्व व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करून टाकेल, असा ब्लॅकमेल तो कार्तिक राठोड सोनालीला करू लागला होता. आता त्या महिलेकडे कोणताही रस्ता शिल्लकचा राहिला नव्हता. ती स्वतःला वाचवण्याचे खूप प्रयत्न करू लागली होती. तिला असं वाटत होतं की जर ती या सगळ्या गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगेल किंवा कुणालाही सांगेल तर उलट तिची बदनामी होणार आहे. त्यामुळे ती या सगळ्या गोष्टी सहन करत चालली होती. पण आता हे सर्व खूप झालं होतं, कारण कार्तिक राठोड आता आपल्या मित्राला पण आपल्या सोबत आणतो आणि तो दोघं मित्र देखील हे सर्व करणार होते. तर त्या दिवशी सोनालीकडे कोणताही पर्याय शिल्लकचा राहिला नव्हता आणि त्या दोघांनीही सोनालीसोबत संबंध स्थापित केले. पण त्यानंतर सोनाली सरळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोहोचली आणि तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर मांडला होता. कारण की आता तिच्या विचारामध्ये या सगळ्या गोष्टी चालत होत्या. तिला आपलं सर्व भविष्य अंधारामध्ये चाललेलं दिसू लागलं होतं. त्या कारणामुळे सोनालीने शेवटी हे पाऊल उचललं, जे पाऊल तिला खूप अगोदर उचलायला पाहिजे होतं. जर सोनालीने अगोदरच पोलिसांची मदत घेतली असती किंवा आपल्या जवळच्या एका व्यक्तीला सांगितलं असतं तर आज त्याची अशी अवस्था झाली नसती. त्या व्यक्तीने सोनालीवर 7 ते 8 महिने बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला, तिला ब्लॅकमेल केलं, तिच्याकडून भरपूर पैसा काढला. आता एका महिलेने नेमका कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही, हा प्रश्न सर्वांना पडत आहे. बाकी तुम्हाला ही सर्व घटना सांगणे म्हणजे कोणाला बदनाम करणे किंवा कोणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे की ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवतो तेच लोक आपला अशा प्रकारे सुद्धा घात करू शकतात. त्यामुळं समोरच्या व्यक्तीला ओळखणे किती महत्त्वाचं असते हेच या व्हिडिओतून सांगणं आहे. बाकी तुम्हाला या सर्व व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.